हॅलो. तर ना इथे गोल्डचा चार्ट आहे. मी सेशन प्ले करते. सो सेशन वाईज मला माझा ट्रेडिंग प्लॅन मी इथं कसा बनवते हे तुम्हाला सांगते आहे. बेसिकली मी 2 साइडने ट्रेड प्लॅन करते आहे. खालच्या साइडने जेव्हा मला बायचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, मला एक लिक्विडिटी दिसते लास्ट सेशनची म्हणजेच लंडन सेशनची. जर इथे रिजेक्शन कॅन्डल झाली, तर रिजेक्शन कॅन्डलचा लो माझा एस-एल असेल आणि टार्गेट 1:2 आणि रिजेक्शन कॅन्डल जिथे क्लोज होईल तिथून माझा ट्रेडमध्ये एंट्री होईल. जर सेल साइडची एंट्री करायची असेल, तर वरती 30 आणि 15 मिनिटाचा एफ-व्ही-जी आहे. तिथून जर माझा रिस्क रिवॉर्ड मॅच झाला, तर मी ट्रेड करणार आणि खाली माझं टार्गेट असणार आहे 1:2. तर मला बेसिकली भेटली आहे बाय साइडची एंट्री आणि आपली लिक्विडिटी एकदम थोडी स्वीप झाली आहे. सो थोडीशी भीती होती, पण लिक्विडिटी सेशनची आहे, सो तिथे भरोसा आहे. सो मी इथे इनिशिएट केला. नेक्स्ट कॅन्डल खूप चांगली बुलिश भेटली. पण इथेच आपल्या सायकॉलॉजी असते किंवा पेशन्स असतात. कारण सेकंड कॅन्डल तुम्ही बघाल ना, तर एवढी मोठी रिजेक्शन कॅन्डल बनली होती. ऑलमोस्ट आपल्या एस-एलच्या जवळ आली होती. पण तरीही इथे तुम्हाला जर विश्वास असेल तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवरती तुम्ही टिकून राहू शकता आणि मी इथे होल्ड केलं. माझं एकदम मी सेफ खेळते म्हणून मी जिथं माझं एफ-व्ही-जी चालू होतं तिथंच माझं टार्गेट असतं. एकदम छोटंसं टार्गेट असतं, पण कन्सिस्टन्सी मला मॅटर करते आणि अगदी 2-3 कॅन्डलमध्येच आपलं टार्गेट हिट झालं. त्याच्यानंतरही मार्केट बरंच वरती गेलं, पण आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही आहे. कारण आपला जसं आपण टार्गेट आणि एस-एल पहिला फिक्स केलाय तसाच वर्क करायचा. अशा डिटेल इन्फॉर्मेशनसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.